सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित धनत्य मजमृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे ये रवित धनत्य मजमृतिके समान मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका म्हणे मजी यास तुमचे ये रवित धन ते मजमृतिके समान माय बापांनो सेवेसाठी निवडलेला अभंग भागवत धर्माचा कळस होण्याची ज्यांची पात्रता ते देहूचे महान साधू जगन्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हा उपदेश पर सुंदर असा अभंग आहे ठाला महायोग पिढे तटे भीमराजं परम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्संग विद्यात्म रूप
देवा तुझे निशू सकळमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दळा तुमचा लादलो पावन झालो चराचरी. संसार संगे शिनलो बहुमी कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे स्वचा कळेना तुझ विन रामा मज कंठेना. पुंडलिका गोपाळ गुरु तुकाराम शरण शरण हनुमंता. हरि ना मेरी करोन उंबरखेड़ महाराज कौन सा माल ज्ञानेश्वरी ये माल सारे घर में दे दिए. खेती क्यों माऊली ज्ञानेश्वर माल पूछा दिनो घरो घर. मात कर दीनी सारी जनाती. तुकाराम श्रीमंत हे गो बेफाम. आम्हा घरी देणं शब्दाची चरत नाही. हा खेती केदा संत तुकाराम श्रीमंत हे गो बेफाम. मालकाने मालक माल मले वदने ती. नौकरी की दो श्री प्रति. कतरा बरस हाँ ना थे घर भगवान परमात्मा कतरा रे गो 36 वर्ष करा रे.
तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे हे रवित धन ते मज मर्तिके समान. मायबापांनो अभंगाकडे वळण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. मला एक शेर ऐकवायचं होतं तुम्हाला. जरा थोड़े श्रोते कमी सुनेंगे. हाँ भाई, हम अभंग की तरफ मोड़ने से पहले हम आपको एक शेर सुनाना चाहते हैं, लेकिन बिना इजाजत नहीं. काय लावलं, काय म्हटलं मी तुम्हाला? मला तुम्हाला एक शेर ऐकवायचा आहे, पण तुमची परवानगी घेतल्याशिवाय नाही. यू परमिशन टू मी, then listen my swear and kirtan. Understand? Let's go again. अरे माझ्या आयांनो, तुम्ही शेर ऐकता का? ऐकू का तुम्हाला? आपने ऐसा शेर कभी सुना भी नहीं होगा और सुनेंगे भी नहीं, और सुनेंगे तो सिर्फ हमारे मुँह से. I have confidence. I have confidence. सुनिए, ध्यान से सुनिए. गुलशने गुल जुदा जुदा, लेकिन 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 बागवान एक आहे. कळलं तुम्हाला? आपण इथे किती बसलेलो आहे, किती बसलेलो इथे. कचरा मनके बापू मनक्याचं ना, बाई मनक्या कचराचं, सारी बाई मनक्या कचराचं. किती मोठं, आपण किती जण आहे, किती लोक, भरपूर वेगळे वेगळे आहे ना, पण आपल्याला बनविणारं एकच आहे ना. गुलशने गुल जुदा जुदा, लेकिन बागवान एक आहे. फूल अलग अलग, बघा ना, फुल किती अलग अलग, लेकिन चमन एक आहे. चमन एक है ना, फुल किती बसलेले सगळे चमन. ये तो सिर्फ झांकी अभी बाकी है. गुलशने गुल जुदा जुदा, लेकिन बागवान एक है. फूल अलग अलग, लेकिन चमन एक है. जमी आपस में बांट लो, लेकिन आसमान एक है. हर जाति, हर समाज, हर धर्म के लोग अलग अलग, फिर भी हिंदुस्तान एक है. भारत माता की. चला, अभंगाकडे वळण्यापूर्वी परिहार देणे एक तो गरजेचा. 4 धाम, सप्तपुऱ्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, देवीची महाशक्तीपीठे, इतरही देवदेवतांची पीठे, बहुजाती, बहुभाषी, बहुधर्मी, सर्वात मोठी लोकशाही असलेला, सर्वात मोठा सहिष्णू असलेला देश या जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे माझा भारत देश. माझा या शब्दामध्ये फार गहन अर्थ भरलेला आहे. माझा हा शब्द जगामध्ये फक्त दोघांनीच व्यक्त केलेला आहे. कोणी कोणी व्यक्त केला? ज्यावेळेला शिकागोमध्ये धर्म परिषद भरली, त्या ठिकाणी सर्व धर्म मार्तंड आले, बाकी सगळं सांगत नाही. सर्व धर्म मार्तंडांनी भाषणे केली. लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन. फक्त एकच पुरुष असे होते जे आपल्या भारतातले, ते युग पुरुष, ज्यांचं नाव नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद. त्यांनी भाषणाला सुरुवात केली. हे माझ्या अमेरिकेतल्या बंधू भगिनींनो, माझा शब्द. बाकी सगळे बोलले लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन. पुन्हा हा शब्द कोणी वापरला? पुन्हा हा शब्द माझा. ज्यावेळेस शाळा भरलेली होती, संपूर्ण विद्यार्थी बसलेली होती, आणि शिक्षक आले. शिक्षक आल्यानंतर त्यांनी भारताचा नकाशा टांगला आणि विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांनो, हा नकाशा कोणाचा, कोणत्या देशाचा आहे? बरीचशी विद्यार्थी म्हटले हा भारताचा नकाशा आहे, काही हिंदुस्थानचा म्हटले. पण एक सत्पुरुष, एक महापुरुष उठून बरायले, आता महापुरुष झालेले, ज्यांचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ते म्हणाले हा माझ्या देशाचा नकाशा आहे. मला माझ्या भारताचा, माझ्या महाराष्ट्राचा मला फार अभिमान आहे. बाळबा, खरं सांगतो मला, कारण मी जर मेलो ना, मी भगवंताला म्हणून मला पुन्हा माझ्या भारतामध्ये पाठवून, त्यातल्या त्यात माझ्या महाराष्ट्रामध्ये पाठवून. आणि एक गोष्ट घरी आहे, मी लिहून ठेवलेलं आहे, मी मेल्यानंतर, मी इथून गेल्यानंतर माझे डोळे दान करा, माझे डोळे दान करा. मी लिहून ठेवलेलं. का डोळे दान करणार आहे? त्याचं कारण, कोणाला तरी हे डोळे दिले जातील, मग ती व्यक्ती कमीत कमी महाराष्ट्र पाहिल, भारत पाहिल, पंढरपूरची वारी पाहिल, नाही का, कुंभमेळा पाहिल,
ती व्यक्ती पाहिली ना, म्हणून माझे डोळे जाणकार झाले. त्याला त्या महाराष्ट्रामध्ये, त्या भारतामध्ये लागायचं एवढे राष्ट्र आहे. फक्त एकच राष्ट्र असं आहे जे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं, पवित्र झालेलं राष्ट्र, थोर शूरवीरांचं राष्ट्र आहे. उद्या ज्यांची जयंती, थोर शूरवीरांचं राष्ट्र, ते राष्ट्र म्हणजे अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रातील आता हा जिल्हा, भूतकाळातील खडकी, औरंगाबाद, हल्ली झालेला मोठ्याने सांगायचं, मोठ्याने बोलायचं, मोठ्याने सांगायचं, अजिबात लाजायचं नाही. प्रपंचात लाजायचं, परमार्थामध्ये अजिबात लाजायचं नाही. लाडक्या बहिणींनो, प्रपंचात कधी लाजायचं, एकाचे पैसे द्यायचे आणि दुसऱ्याचे बटन दाबायचं, तेव्हा लाजायचे. ही अंदर की बात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असणारं हे शहर, त्या शहरातील असणारा हा भाग, ज्याला राजेश नगर म्हणतं का, राजेश नगर. तर या नगरमध्ये, राजेश नगरमध्ये गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी अखंड सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा मोठ्या थाटामाटाने, मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. या सोहळ्याला जो आशीर्वाद लाभलेला आहे, जगा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, ते असणारे नानिजचे गुरुवर्य स्वामी नरेंद्राचार्य यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि यात आणखी या सप्ताहाला जो आशीर्वाद लाभलेला आहे, तो भागवताचार्य हरिभक्तपारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांचा देखील आशीर्वाद लाभलेला आहे. त्याला भगवंताच्या म्हणे साधू संतांच्या आशीर्वादाने कॉलनीवाले, फ्लॅटवाले, प्लॉटवाले, कॉम्प्लेक्सवाले, नोकरीवाले, रिक्षावाले, हॉटेलवाले, त्यात रिटायर पण आले, आणि या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा साजरा होत आहे. त्याप्रमाणे माझ्या माता बहिणीच्या सहकार्याने हा सोहळा, टाळकरी मंडळ जे आहे त्यांच्या सहकार्याने हा सोहळा साजरा होत आहे. आजची माझी 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या दिवसाची पण पहिली सेवा माझ्या तुमच्या राजेश नगर होत आहे. त्याचं कारण तुमची सेवा करण्याचं परम भाग्य मला जे लाभलं, ते माझे असणारे हरिभक्तपरायण ज्यांनी आपल्या अमृतवाणीने तुम्हाला भक्तिरसामध्ये लिपून टाकलं, ते लिपाने. ज्यांनी आपल्या अमृतवाणीने तुम्हाला भक्तिरसामध्ये लिपून टाकलं, ते माझे असणारे प्रेमी हरिभक्तपरायण भागवताचार्य शिवाजी महाराज लिपाणे यांनी मला विनंती केली. म्हणजे माझ्या मनात तुमचे 2 कार्यक्रम घेतले, मला अजून 3रा कार्यक्रम पाहिजे आणि 4था पण कार्यक्रम पाहिजे. तुमची तारीख, तुमची सेवा मला पाहिजेच म्हटले. कारण आमच्या सगळ्या ह्या म्हाताऱ्यामध्ये एखादा तरुण पाहिजे. या सगळ्या म्हाताऱ्यामध्ये एखादा तरुण पाहिजे, म्हणून त्यांनी मला विनंती केली. म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला पाहिजे. गंमत काय झाली, एका ठिकाणी लग्न होतं आणि सगळे तरुण मंडळ म्हणले एक म्हातारी घ्यायचं नाही म्हणे, एकही म्हातारी घ्यायची नाही म्हणे, सगळे तरुण आपण जायचे म्हणे लग्नाला. ठीक म्हणले. मग सगळे तरुण लग्नाला गेले. तरुणांना लक्ष ठेवा, सगळे तरुणच बसलेले, तसं महामारी वाली. लग्नाला निघाले. लग्न लागल्यावर मुलीला ज्यावेळेस वाटी लावायचं, त्यावेळेस ते नवरीचा बाप काय म्हणला, कारण म्हातारी कोणी दिसले नाही. काय म्हणे, बरं होतं मी म्हातारी कोणी आले नाही. हे म्हणे आम्हाला ते म्हातारी आले नाही म्हणे. त्याचं कारण काय, खरं सांगतो मी, अजून काही डबड्याला रेन नाही आहे. कळलं ना मी काय बोललो ते, अजून काही डबड्याला रेन नाही आहे. हमारी मेमोरी बहुत अच्छी है अभी. खरं सांगतो बरं, मी खोटं बोलणार नाही. मैं जो भी कहूँगा सच कहूँगा, सच क्या कुछ नहीं कहूँगा. कोणी म्हातारे म्हणजे कोणी आले नाही म्हणे, आम्हाला म्हातारे आणायचे नाही म्हणे. ठीक आहे म्हणे. आमचा ज्यावेळेस बैठक झाली म्हणे, त्या बैठकीमध्ये आम्ही मुलीला विहीर देणार आहे. आम्ही कबूल केलं म्हणे, आम्ही काय देणार आहे, विहीर देणार आहे. तेव्हा मुलगी आम्ही तशी वाटी लावणार नाही, जोपर्यंत तुम्ही विहीर घेऊन जात नाही तोपर्यंत पोरगी देत नाही.
विहीर नेल्याशिवाय पोरगी वाटी लावणार नाही. सगळं वहाड हे झालं ना, सगळे तरुण आता काय करतं एक जण पळत पुन्हा गावामध्ये आला. जवळ होतं का, पळत आला, भेटलं. 2-3 म्हातारे बसले होते मारुतीच्या पारवर. म्हणजे बाबा काय झालं बरं? अरे पोरगी कोण नाही आली? म्हणे बाबा ते लोक काय म्हणून राहिले, जोपर्यंत तुम्ही विहीर नेत नाही तोपर्यंत पोरगी पाठवत नाही. आता काय करायचं म्हणे. मग त्या म्हाताऱ्याने सल्ला दिला. त्या म्हाताऱ्याने असं सल्ला दिला, त्याला म्हणा तुमची विहीर आमच्या शिवापर्यंत आणून घाला, आम्ही पोरगी घेऊन जाऊ. सुंदर या ठिकाणी भागवत 16 मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. सगळे रिटायर माणसं आहे. माझं नाना आहे, आमचे उंबरखेडचे मंडळी आहे, पुन्हा आमचे चिंचोलीचे पवार सर आहे. बरीचसे सगळे बहुतेक मला वाटतं कन्नड तालुक्यातली बरीच मंडळी दिसतील. गायक मंडळी तर पाहायचं काम नाही, एकापेक्षा एक भरी नाही. दीपक दादा पाहायचं काम नाही. इकडे या आमचे आवाळे महाराज आमचं ओम फार कामाचा पोरगा. तुम्हाला कुठलंही काम जर काम करायचं असेल ना तर त्याला सांगा, अगदी बोंब करणार नाही, तुमचं काम गुपचूप करून देईल. मृदंगमणी सही कहता हूँ मैं रामेश्वर. खोटं सांगत मी महाराष्ट्र सोडून बाहेर प्रांतामध्ये सुद्धा गेलेलो. UP-मध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये 3 वर्ष कार्य गेलो. गुलेजगड तालुका बदामी, जिल्हा बागलकोट. येताना तुमचे ते धरण आहे का मोठं, कोणतं तरी धरण आहे काय त्याला, फार सुंदर धरण मोठं. आता त्याची उंची वाढणार ते देखील बघितलेलं आहे. पण खरं सांगतो, खरंच पखवाज वाजतो. मी तुला आशीर्वाद देतो की लवकर तू हरिभक्तपरायण वैकुंठवासी शंकर बापू आपे गावकऱ्याची जागा दिसेल. आणि आवाज चांगला पाहिजे नको. हा, पखवाजाचा आवाज चांगला पाहिजे, गायकाचा आवाज चांगला पाहिजे, कीर्तनकाराचा आवाज चांगला पाहिजे. आवाज चांगला नको का? मग ते आवाज देणारे आहे आमच्या इकडे बसलेले. टाळ्या वाजवा सांगायचे. आता जर कुंकाम केलं ना तर तुझ्याकडे पाहिजे बरं तुम्ही. फार पोरग प्रेमाचे, फार विषय म्हणजे फार प्रेमाची, खरंच प्रेमाची माय मॅडम. असं प्रेम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असं प्रेम फक्त ज्या ठिकाणी भागवत, रामायण आणि शिवपुराण आणि ज्ञानेश्वरी पारायणी इथंच प्रेम करू शकतो माय बापू. तुम्ही सर्वजण आलेत त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. हम आपके बहुत शुक्रगुजार है. व्हेरी व्हेरी थँक्स. अभंगाकडे वळून, या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हे प्रतिपादन करत आहे. शब्दाकडे नीट लक्ष ठेवा. आजचा अभंग काय आहे? उपदेशपर आहे. अभंगात हे प्रतिपादन करत आहे, आम्ही तेने सुखी, मला तेव्हा सुख प्राप्त होणार आहे केव्हा, जेव्हा तुम्ही तुमच्या मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आजचा अभंग चिंतनीय आहे, आजचा अभंग मननीय आहे आणि आजचा अभंग रमणीय आहे, गमतीदार आहे ना. हे कसं काय बा, आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुम्हाला कसं सुख प्राप्त होईल? पुढे प्रतिपादन करणे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ठीक आहे महाराज, तुम्ही आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, आम्ही श्रीमंत होऊ. मग श्रीमंत झाला तुम्ही काय म्हणताल? माझ्यामुळे तुम्ही श्रीमंत झाले, मग तुमच्यातली थोडी धन दौलत मला द्या. महाराज म्हणाले तुमचे हे मला मातीसारखं आहे. तुमची जी धनदौलत आहे ना ती मला मातीसारखी. करायचं झालं काय करा, कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारा करा. ज्या अर्थी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताय त्या अर्थी तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे. ज्या अर्थी तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे त्या अर्थी तुम्हाला व्रत करावं लागेल, एक वसा करावा लागेल. आणि ते व्रत आहे म्हणजे एकादशी. झालं, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले, तुमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे, तुम्ही एकादशी करीत आहे म्हणजे तुम्ही हरीचे दास झाले. मग तू का म्हणे म्हणजे हे असं म्हणवा हरीचे, तुम्ही हरीचे दास म्हणावं आहे, हीच मला आशा आहे, दुसरी काही नाही ना. And I have only one hope. You are a servant, only God. Then I am very, very gladly. उपदेश बरे अगोदर तुकाराम म्हणजे अगोदर अनुभव घेतला, नंतर जायला सांगले अनुभव आले अंगा. Yeah.
आमचं तसं नाही, अनुभव घेत नाही, जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही. मी कीर्तनामध्ये म्हणत असतो, महाराज मंडळी जर तुम्ही श्रोत्यांना 1 रुपया ज्ञान देत आहेत तर आपल्यामध्ये 4 आणे तरी हवे. कहते जब विश्वसिद्धीला लगले मंदिर में जाना ना काय, सगळं गुबटभर भरलेलं आहे ना. कसं काय चालले मंदिरात? देवाच्या द्वारी उभा वर्षभरी. काय म्हटले ज्ञानेश्वर माऊली? देवाच्या द्वारी उभा वर्षभरी नाही, देवाच्या द्वारी उभा महिनाभरी नाही, देवाच्या द्वारी उभा दिवसभरी नाही. किती किती डोळ्यात पातळ लवताना लावतं एवढे विषय तुम्ही बाजूला ठेवा, मग देवा भगवंताचं दर्शन घ्या. तेव्हा कुठे तुम्हाला भगवंताचं दर्शन मिळेल. तुम भगवान को याद करो वो तुम्हें याद करेगा. जब विश्वसिद्धीला लगने मंदिर में जाना ना कहे, जब अपने बातों पर अमल नहीं दूसरों को सिखाना ना कहे, जब जग में जनार्दन देखा नहीं, जनार्दन भगवान परमात्मा पहले नहीं, जब जग में जनार्दन देखा नहीं दूसरों को दिखाना ना कहे, जब अंदर से रंग चढ़ा नहीं कपड़ों को रंगाना ना कहे. भगवान परमात्मा पाहिला नाही, चाले लोकांना दाखवायला. स्वतःचा रंग बदलला नाही, कपडे नुसते रंगून बदलून मोकळे झाले. महाराजांनी अगोदर उपदेश केला. कारण काय? त्याचं कारण तुकाराम महाराजांनी उपदेश करण्या एवढा अधिकार संपादन केलेला होता. कोण म्हणतं असं? त्या काळचे महान असणारे पंडित रामेश्वर भट्टशास्त्री म्हणतात, तो किता तुला काय म्हणले रामेश्वर भट्ट काय म्हणले? तो किता तुलनशी ब्रह्म तुकाशी आले, ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी नाही. शब्दाकडे निर्लक्ष ठेवा. तो किता तुलनशी ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी नाही. आम्ही बिघडला बिघडल्यानंतर भगवान परमात्मा तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप नाही झाले. माझा तो किता तुलनशी ब्रह्म तुकाशी आली. आम्ही आरती म्हणतो गणपतीची, मी निंदा करीत नाही, पण वस्तुस्थिती समजून सांगणं गरजेचं आहे. आता हल्ली काय झालं, हल्ली कोणी माणूस मेलं का लोक आरत्या करता. हो त्यांच्या कुठून आणलं काय माहिती. आरती कोणाची करता? आरती. हां, आरती फक्त भगवंताची आणि संताची आरती कधी. ती मेलेली व्यक्ती त्याची काय तुम्ही आरती करता? नाथ जन्मच म्हणाला, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत शरीर पवित्र आहे.
ज्या दिवशी प्राण निघून गेला त्या दिवशी ते अपितृ झालं कशाला आरती करताय मग? आरती करते गणपतीची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव आपण काय म्हणतो? जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा स्वर्ण मात्रे मा. स्वर्ण मात्रे मा कसं काय? मी तुम्ही आरती ऐका ना, मी निंदा करत नाही, वस्तुशी जाणून सांगणं गरजेचं आहे माझे. हो जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हणा. तुमच्या दर्शनाने मात्रेनं माझी मनोकामना होणे. हे म्हणतात दर्शन मात्रे मा स्वाने मात्रे मा. किसकी मा? तेरी मा क्या गणपतीची मा? आणि आमचे काय कमी का? वारकरी संप्रदायाचे आषाढी कार्तिकी भक्तजनी तेव्हा साधून येते चंद्रभागेमध्ये स्नानाची करते. दर्शन न्याय मात्र तळा मुक्ती. केशवाशी नामदेव भावाशी नामदेव कोणाच्या भावाशी? केशवाशी नामदेव भाई वळते म्हणजे केशवाचे नामदेव भावाचे नामदेव कोणाच्या भावाचे? तुझ्या भावाशी का नामदेवाच्या भावाशी? मग तू किती तुलनाशी ब्रह्मन तुकाराची आली. तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप झाले मायानं माझ्या मायांनो. तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप झाले. भगवान परमात्मा तुकाराम महाराज स्वरूप झाले. हा म्हणाले एका पारड्यामध्ये भगवान परमात्मा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुकाराम महाराज ठेवलं. काय झालं म्हणे? रामेश्वर भट्ट द्विजा गाथ्याला पाचवा भेद म्हणतो. आम्ही गाथ्याला तुकाराम महाराजच्या गाथ्याला पाचवा भेद म्हणतो. गाथा पौरुषे आहे आणि वेद अपरुष आहे. म्हणजे गाथा पुरस्कृत आहे आणि वेद अपरुष आहे. मग तुम्ही गाथ्याला पाचवा वेद कसं म्हणता? त्याच्याकडे माऊलीने सुंदर असं तयाचे बिहार शब्द सुखे मामी येते वेद ब्रह्मवेद्याचे शब्द हे वेदच असतात. तुमच्यासाठी खासपणा सांगतो मी. श्लोक पहावा वामन पंडिताचा. वामन पंडित याला यमक्या वामन म्हणत होते. यमक जोडायचं काम वामन पंडितांनी केलं. सांगू का? एक श्लोक सांगतो मी त्यांचा बरं का. न कळता पद अग्निवरी पडे बरं का. पडे 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 डे डेला डेला डे त्याला यमक्या माणूस जो यमक जोडीत होता ना यमक्या माणूस. न कळता पद अग्निवरी पडे न करी दह ऐसे कधी ना घडे. आहे ना घडे? आहे ना घडे? है ना गडे? हा. आणि आर्या मोरोपंथाची. श्लोक पहावा वामन पंडिताचा. आर्या पहावी मोरोपंथाची. ओवी ऐकावी ओवी वाचावी ज्ञानेशाची. ऐकावी अभंगवाणी तुकयाची. तुकोबाची अभंगवाणी. तुकोबाची अभंगवाणी. तुकोबाची अभंगवाणी. इस राग का नाम शिवरंजनी है. शिवरंजनी कुछ सुनना चाहते हो? हो मेरी माँ बहनों कुछ सुनना चाहते हो? भीमसेन जोशी संत पंडितांचा सुंदर असा अंग. ज्याचा सखारी त्यावरी विश्वद कृपा करी. मोहरा फिल्म. वो जो लड़की थी उसे मैं
एक दूसरे के लिए। तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन। और एक गाना सुनाता हूँ मैं आपको, सुंदर गाना। फिल्म का नाम है सूरज। उस फिल्म में काम करती थी हेमा मालिनी। उसका हीरो था जुबली कुमार यानी राजेंद्र कुमार। अब गाना सुनिए, तुमको गाना सुनाता हूँ। शिवरंजनी राठी। तुकाराम महाराज ते म्हणत आहे, अरे मी सुखी तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणताल अभंगात। आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। पण माझा प्रश्न असा आहे, आज जग खरं सुखी आहे का? सांगा कोण सुखी आहे? जो कोणी सुखी असेल त्यांनी वरात करायचा, माझी सगळी इस्टेट त्याच्या नावावर करून देतो। आज चालेल की कोण सुखी आहे सांगा, कोण सुखी आहे? जर जग सुखी असतं तर समर्थ रामदास स्वामी असे म्हणाले असते का, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे। कबीरदासजी तो बहुत सुंदर मन करते, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नहीं रे कोई। राजा दुखिया राजा दुखिया राजा दुखिया राजा दुखिया दुखिया जो देखे
क्या बात आहे, टाळ्या वाजवा. खरंच माय माऊलीनं नाव ठेवलं ना दीपकनं, दीपकचं. खरंच दीपक आहे. धन्य है तुझे माता पिता, आप धन्य है और आपके माँ बाप भी बहुत धन्य भाई. तो उनके कोण सुखी आहे? कोणी सुखी नाही. पण आज जग सुखी आहे दुसऱ्याच्या दुःखामुळे. नीट लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणतो. आज जग सुखी आहे दुसऱ्याच्या दुःखामुळे. काय म्हटलं मी? आज जग सुखी आहे दुसऱ्याच्या दुःखामुळे. हा? आणि आज जग सुखी आहे, आज जग सुखी आहे दुसऱ्याच्या दुःखामुळे. पण आज जग दुःखी आहे दुसऱ्याच्या सुखामुळे. एकच काय बा? मी काय म्हणालो? आज जग दुःखी आहे दुसऱ्याच्या सुखामुळे. नाही, थोडा गुगलीबॉल होता हा माझा. मी काय म्हणालो? आज जग सुखी आहे दुसऱ्याच्या दुःखामुळे. मी तुम्हाला उलट बोललो, तुम्हाला गुगलीबॉल टाकला. यू आर आउट. दुसऱ्याच्या दुःखामुळे सुखी कस काय? तुम्ही सगळी खेडेगावातली मंडळी आहे, आता शहरवासी झाली. पण माझी एक हात जोडून कळकळीची विनंती, तुम्ही जसे गावात राहत होते ना तसेच शहरात सुद्धा राहा. गंमत अशी आहे, कॉम्प्लेक्समध्ये कधी असले ना, याचं दार त्याचं दार त्याचं दार त्याचं दार सगळ्याचे दार बंद असतात. कोण पाहुणा आला कोण गेला काही कळत नाही. कोणाचं घर लुटून गेलं काही कळत नाही. तुम्ही स्वतः सजग राहा, जागे राहा. शेजारी जर दार वाढलं तर विचारा कोण आहे तुम्ही, कोण पाहिजे तुम्हाला, कोणाकडे आले ही चौकशी करा. हे ना कोणी दादी लावून मी इकडे, ते बायकोला म्हणतो तुला काय करणार विचार लावून. असं करू नका, माझ्या हाजरून काय कळेल. हां, खरा सुखी व्यक्ति तो है, सही सुखी वो प्राणी है जो दूसरों के सुख दुख में, सुख दुख में सहभाग होता है, वो सही सुखी है. दुसऱ्याच्या दुःखामुळे कधी सुखी. गंमत आली, भाऊसाहेब आणि रावसाहेब होते, दोघं बंधू होते. खेडेगावातली गोष्ट, शेतावरची गोष्ट सांगतो मी. दोघांनी शेती वाटून घेतली. मध्ये फक्त एवढशीक बन्नी होती. दोघांनी सुंदर असं कोणतं तरी कपाशीचं पीक आणलं, ते लावल्यानंतर त्याला खत बीत दिलं, पाणी बिनी दिलं. पुढे दिवाळीचा पिरियड आला. दिवाळीचा पिरियड आल्यानंतर दोन्ही शेतं पांढरे फटक झाले, म्हणजे पूर्ण कपाशी फुलून आली. दोन्ही भावाची, रावसाहेबची आणि भाऊसाहेबची. पण मजूर मिळाना. सरकारने लोक सगळे आयते करून टाकले, आयदे करून टाकले लोकांनी. सरकारने लोक आयदे करून टाकले, त्यामुळे मजूर मिळाना. पूर्वी चाराने रोजाने मी वखर हाणीत होतो ना, त्या चाराण्यामध्ये जे काही होतं ते आज जे भेटतं त्याच्यात नाही. त्या चाराण्यामध्ये फार सुख होतं, मजूर भेटना. एक दिवस गंमत झाली, दोघांची शेतं फुलून आली, कपाशीने फुलून आली. एक दिवस काही चोर आले आणि मोठ्या रावसाहेबची कपाशी सगळी चोरून नेली. कोणीतरी सांगितलं रावसाहेब तुझी कपाशी चोरी गेली, तुझी कपाशी चोरी गेली. सगळं गाव त्याच्यात गेलं. त्याच्यात लहान भाऊसुद्धा होता, तो भाऊसाहेब. त्यानं पाहिलं, दादाचं वाईट झालं म्हणे, सगळी कपाशी चोरून नेली. काय चोर असतील बा, काय चोर असतील बा, सगळी कपाशी चोरून नेली. सगळी कपाशी तिथे रडत होता, शेतामध्ये रडत होता. घरी आला, बायकोला काय म्हणला, अगं इकडे ये, माझ्याकडे बघा. अगं इकडे ये ना, हम कुछ बातें इशारे से करते हैं, कुछ एक्शन से करते हैं, कुछ बातों से करते हैं. अगं इकडे तुला इकडे ना, तुला गंमत इकडे ये ना. ती म्हणते काय इकडे ये, ती इकडे. तुला सांगतो बाय, आपल्या रावसाहेबची ना पूर्ण कपाशी चोरून नेली. आपल्या कपाशीच्या बोंडाला हात नाही लावला. कळलं मी काय म्हणलं तुम्हाला? दुसऱ्याच्या दुःखामुळे सुखी. सुख म्हणजे काय? माऊलीला विचारा, माऊली सुंदर संवर्णन करतात. किंबहुना सोय जीवात्म्याची लाह्य, तेथे जे होया ते नाम सुख. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होणे याला सुख म्हणतात. अभंग जो आहे, आजचा अभंग जो आहे माय बापू, आजचा अभंग फक्त जगद्गुरु तुकाराम यांनी फक्त शिवरायासाठी प्रतिपादन केलेला आहे.
त्याचं कारण सांगतो. महाराजांचं कीर्तन चालू होतं, बाजूनं सैन्य चाललं, शिवरायाचं सैन्य चाललं. एक सैनिक आला, त्याने मी घेतलं महाराजांचं कीर्तन चालू आहे. शिवरायांना सांगितलं तुमच्या गुरुचं कीर्तन चालू आहे. शिवराय आले, कीर्तनामध्ये बसले, थोडं कीर्तन श्रवण केलं आणि नंतर निघून गेले. पण शिवरायांना तुकाराम महाराजांची आर्थिक परिस्थिती कळाली की प्रापंचिक परिस्थिती बिकट आहे. म्हणून शिवरायांनी एक वकील, एक अब्दागिरी छत्री, एक घोडा कशासाठी पाठवलं? तुकाराम महाराजांना आपल्या राजवैभवामध्ये बोलण्यासाठी पाठवलं. तो वकील आला, त्यांनी पत्र दिलं, म्हणजे तुम्हाला महाराजांनी, शिवरायांनी तुम्हाला त्यांच्या राजभवनात बोलवलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम म्हणाले मी तुमच्या राजवैभवामध्ये येऊ शकत नाही. का? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तुमच्या राजवैभवापेक्षा आमचं पारमार्थिक वैभव सर्वात श्रेष्ठ आहे. तुमच्या राजांना मी श्रीमंत व्हावं असं वाटत असेल ना, तर राजांना म्हणा तुम्ही तुमच्या मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. आजचा अभंग फक्त शिवरायासाठी प्रतिपादन केलेला आहे, पण तो आज जगाला काम येत आहे. कसं? एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडी. ज्यावेळेला कौरव पांडव कुरुक्षेत्रावर युद्धासाठी येऊन ठेपले, अर्जुनाने बघितले यात माझे गुरु आहे, माझे काका आहे, माझे मामा अमक्या टमक्या फलाने असते. माया उत्पन्न झाली, मोह उत्पन्न झाला यांच्याविषयी, आणि शस्त्र खाली ठेवलं. भगवंताला हात जोडले, भगवंता मी युद्ध करू शकत नाही, यात माझी श्रेय आहे. मोहामुळे हां भ्रम झाला त्याला. शेवटी भगवंताने सांगितलं अर्जुना मी जरी तुझा पाठीराखा असलो तरी पुन्हा तुला हा जन्म मिळणार नाही. आणि शरीरात आगवे नाशवंत स्वभावे म्हणून तुला झुंजावे पंडुकुमारा. अर्जुना तुला याच जन्मामध्ये युद्ध करावं लागेल. शेवटी अर्जुन तयार होईना. मग भगवंताने अपरोक्ष ज्ञान प्रदान केलं. थोडक्यात म्हणजे काय? माझ्या मायांनो, त्या बाळाला सांभाळा, माझं कीर्तन पण सांभाळा. ठळा कीर्तन सांभळे नाही तर कशी नाही, मार कीर्तन सांभळे नाही, धमार चोरा सांभळे नाही. ठळा चांगली गोष्ट आहे ते बाळ कीर्तनात आलं, खूप चांगली गोष्ट आहे. आज त्या बाळाच्या कानावर 2 तरी शब्द पडले तर उद्या सांगता येत नाही. उद्या सांगता येत नाही. ती फार मोठी व्यक्ती झाल्याशिवाय राहिली नाही. आणि खरी गोष्ट आहे आज यांच्यावर संस्कार करायची वेळ आलेली आहे. जर यांच्यावर संस्कार चांगले केले तर आपली संस्कृती टिकून राहील. जर यांच्यावर संस्कार केले नाही आपली संस्कृती लयाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांच्यावर जर चांगले संस्कार केले, नीट लक्षपूर्वक माझ्याकडे बघा, यांच्यावर जर चांगले संस्कार केले तर आपले राहिलेले संस्कार चांगले होते. इकडे बघा माझ्याकडे सर्वांचेच राहिलेले कैलासनगर कळतं ना. नाही तुम्ही घालतील डबड्यामध्ये, बटन दाबलं झाले मोकळे, कळलं ना. डबड्यात घातले बटन दाबले, बरोबर नाही. बात सही है झूठ? हमने जो कहा आई एम राइट या रॉन्ग? क्या बात है, यही तो बड़ी मजे की बात है. ठहरा येऊन ठेपल्यानंतर भगवंतानी अपरोक्ष ज्ञान प्रदान केलं. थोडक्यात म्हणजे गीता भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही माझं ऐकलं. गीता कोणी सांगितली? कोणाला सांगितली? किती होते? अर्जुन किती होते? एकच होता ना. भगवंतानी गीता फक्त अर्जुनाला सांगितली, पण ती गीता जगाला काम येते. नवे किती तत्वज्ञानावर जग चालत आहे. आजचा अभंग फक्त शिवरायासाठी प्रतिबंध केलेला आहे, पण तो अभंग जगाला काम येते. जगात भारी 19 फेब्रुवारी काय शिवराय भगवान परमात्मा अवतारी. टाळ्या वाजवा. बात कान खोल सुन लीजिए, इट इज माय ऑर्डर. तालियां बजाने में कंजूसी ना करे. ज्यावेळेला मोगलांचं ग्रहण लागलं महाराष्ट्राला, काटो या बाटो हे धोरण ठरलं. मोगलांचं स्त्रिया कलंकित होऊ लागल्या, ऋषी ब्राह्मण लोक पळून गेले.
राजमाता जिजाऊ व्यथित झाल्या, माझ्या महाराष्ट्राचं कसं होणार, माझ्या महाराष्ट्राचं कसं होणार, माझ्या धर्माचं कसं होईन, माझ्या धर्माचं कसं होणार. माय माऊलीनं शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाईला नमस केला. हे शिवाई माते, जर तू मला पुत्र दिला तर मी तुझ्या चरणी वाहीन, पर्यायाने महाराष्ट्राला वाहीन. कल्पना करा माझ्या आयांनो, जर राजमाता जिजाऊनं शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाईला नमस केला नसता, ती शिवाई नवसाला पावली नसती, ती शिवाई नवसाला पावली नसती, छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये आले नसते, आणि छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये आले नसते तर मी आम्ही कीर्तनात नसते. राजे कसे होते माहिती का, ज्याचे कीर्ती साऱ्या जगात, मृत्यू लोकात, दखन देशात, महाशूर शिवाजी अवतरला, महाशूर शिवाजी अवतरला. आपण राम राम म्हणायचं ते जीजी म्हणता. जीजी काय म्हणता, जीजी काय म्हणता, जी पासून तर सुरुवातच झाली. कशी काय, जी पासून तर सुरुवातच झाली ना. शिवरायाच्या आईचं नाव काय, हा, शिवरायाच्या आईचं नाव काय, जिजाबाई. पहिला जी घ्या. शिवरायांच्या वडिलाचं नाव काय, शिवरायांच्या वडिलाचं नाव काय, शिवरायांच्या वडिलाचं नाव काय, नाही माहिती तुम्हाला. बडी खेत तुला. शिवरायांच्या वडिलाचं नाव काय, शहाजी. शिवरायांच्या आईचं नाव काय, जिजाई. शिवरायांच्या आईचं नाव काय, जिजाई. शिवरायांच्या आईचं नाव काय, जिजाबाई. पहिला जी घ्या. शिवरायांच्या वडिलाचं नाव काय, शेवटचं जी घ्या नाम झाली जी जी जी. असुराने चार मुलं केलेला, असुराने चार औरंगजेब ने जब शंभू को देखा क्या कहा उन्हें, मैं कितना कम नसीब हूँ कि संभा जैसी औलाद मेरे घर में पैदा नहीं हुई. अभिमान पाहिजे. ते फक्त महाराष्ट्रातच मायबाप हूँ. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर, संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर पुरुषाच्या आणि स्त्रीच्या अंगामध्ये चैतन्य निर्माण होईल यात नवल नाही, पण जो अर्धनारी नटेश्वर आहे ना त्याच्या सुद्धा चैतन्य निर्माण. तर हा अभंग फक्त तुकाराम महाराजांनी शिवरायासाठी प्रदान केला. तुमच्या शिवरायाला सांगा, तुम्ही ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यावेळेस मला सुख प्राप्त होणार आहे. गमतीचा अभंग आहे ना. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर विठ्ठल काय म्हणायला लावलं, राम काय म्हणायला लावला, हनुमंत काय म्हणायला लावला, गणपती बाप्पा काय म्हणायला लावलं, देवीचं नाव काय म्हणायला लावलं, विठ्ठल काय म्हणायला लावलं, त्याचं काय सांगतो. विठ्ठल, विठ्ठलाचा अर्थ काय, विदा ज्ञान ठाण शून्य आणि ग्रहार्थी इथं विठ्ठल. ज्ञानरहित जरी भक्त मला शरण आले तरी मी त्यांचा उद्धार करतो, तो विठ्ठल पांडुरंग. त्याच्यापुढे सांगू, विठ्ठल शब्द असा आडवा लिहू नका. विठ्ठल शब्द उभाल्या, विठ्ठल, त्यात
ह्या विठ्ठल शब्दामध्ये तिन्ही देव लपून बसलेले. इंग्लिशमध्ये देवाला काय म्हणता? इंग्लिशमध्ये देवाला काय म्हणता? पोराव तिकडे तुम्ही गॉड म्हणता. किती आद्य अक्षर आली? इंग्रजीची किती आद्य अक्षर आली? शिक्षणाचे 12 वाढले. शनिवार निघला होता, सांगत नाही तुम्हाला माहिती. खरं सांगतो, अगदी खरं सांगतो. पण यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या. गाडी द्या, मोबाईल द्या, अमकं द्या, फलन द्या, फलन. कारण माझ्या माय मावल्या ना पोरी ना, शेतकऱ्याच्या पोरी कापूस वेचतील, घरी भांडी धुणं करतील, सगळं करतील. पेपरला पहिल्या पानावर महाराष्ट्रात पहिली. आमच्या कुठेतरी पाठीमागच्या पेपरवर फोटो असतो, वर्गामध्ये पहिला. अरे ती महाराष्ट्रात पहिली आणि तू नुसतं वर्गात पहिला आला का? सगळ्यात पवित्र कोण असेल तर माझी माय माऊली आहे. आपला विषय झाला ना, नानाचा आपला विषय झाला ना. सगळ्यात माय माऊली जर पवित्र असेल तर ती माझी माय माऊली, आणि सगळ्यात अपवित्र असेल तर ती आम्ही. नारे की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान. बाकी तुम जानो, नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, नारी कल भी भारी रहेगी, क्योंकि मैंने उनके कोप से जन्म लिया, इसलिए मैं आपका आभारी हूँ. कुठे कमी आहे? कुठे कमी आहे? अंतराळात चाललेले आहे, आकाशात चाललेले आहे, विमान चालवित आहे, बोटी चालवित आहे. कुठे कमी द्या? कुठेच कमी नाही ना. इकडे कुठे कमी? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करता येते. आज ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते गेले मरून, पण त्या मायमावल्यांनी आपल्या मुलांना कोणाला इंजिनियर बनवलं, कोणाला डॉक्टर बनवलं. कोणाच्या भरशावर? स्त्रीशक्ती. श म्हणजे ऐश्वर्य, ती म्हणजे सामर्थ्य. तुमच्यामध्ये ऐश्वर्य किती, सामर्थ्य किती, ऐश्वर्य किती ऐश्वर्य तुमचं. त्या देवपूजेला जातील ना, देवाचं दर्शन घ्यायला जातील ना, निधान 1 रुपया तरी टाकतील, निधान एकादशी असली शेंगदाणी तरी टाकतील, साबुदाणा तरी टाकतील. सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला गेला ना, रुपया टाकतील, बाजरी तरी टाकतील, ज्वारी तरी टाकतील. रिक्त हाताने प्रसाद घेणारे तुम्ही आम्ही. हो ना? हां, रिक्त हाताने प्रसाद घेणारे तुम्ही आम्ही. हां, प्रसाद टाकतील. आता कालचीच गोष्ट सांगतो ना, एका मायमावलीने 10 रुपये टाकले माझ्या पायावर. एक माणूस आला, त्याने तेच 10 रुपये उचलले आणि माझ्या पायात ठेवले. म्हणजे याला म्हणते हा ना, कालची गोष्ट सांगतो. काल संकट चतुर्थी होती, देवळीला कीर्तन होतं. एक मायमावलीला असल्या रिक्त हाताने कसं काय दर्शन घ्यावं, तिने बिचारे 10 रुपये ठेवले. तिने 10 रुपये ठेवले, दुसरा आला, त्याने उचलले, बाबा 10 रुपये. म्हणजे मला जाऊन इकडून दिलं, मी टाकले म्हणून. अरे ते तुझ्या आईनं टाकले. फक्त शिवरायासाठी प्रथम केलेला आहे माय बाबा, आणि तो जगाला का माहिती आहे. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने गीता फक्त अर्जुनाला सांगितली, एक बात सही है भर क्या, अर्जुन से हम बड़े भाग्यशाली है, अर्जुन से हम बड़े भाग्यशाली है. अर्जुन ने एक ही बार गीता सुनी है, हम तो रोज सुनते जा रहे. बरं ठीक आहे. विठ्ठल, विठ्ठल इंग्लिशमध्ये काय म्हणले? गॉड. किती आद्य अक्षर आली? 3. कोणते कोणते? GOD. आता वी म्हणजे काय, ठ म्हणजे काय, ल म्हणजे काय, ओ जी म्हणजे काय, ओ म्हणजे काय, डी म्हणजे काय. व्हॉट म्हणे जी लॉंग फॉर्मेशन, व्हॉट म्हणे लो लॉंग फॉर्मेशन, व्हॉट म्हणे टी लॉंग फॉर्मेशन. आपल्या सप्त्याचा काल 8 दिवसांनी होणार आहे, पण आपला सप्ताह 7च दिवस होणार आहे. आपला सप्ताह काला जो आहे ना 8 दिवसांनी होणार आहे, पण आपला सप्ताह 8च दिवसांनी. कसं काय? आठवड्याची वार किती बरं हो? आठवड्याची वार किती? 7. कोणते कोणते? कुठून धरता? रविवारपासून धरता, सोमवारपासून धरता, कुठून धरता? रविवारपासून. ठीक आहे. रविवारी जन्म सोहळा एक गेला, खाली किती राहिले? 6. कोणते कोणते? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. रविवारी जन्म सोहळा, सोमवारी जगा वेगळा, 2 गेले, खाली किती राहिले? मोठे जगा, हम जरा ऊंचे सुनते हैं. हां, 5 राहिली. रविवारी जन्म सोहळा, सोमवारी जगा वेगळा,
मंगळवारी लग्न सोहळा. खाली किती राहिले? कोणते कोणते? गुरुवार शुक्रवार चल किती गेले? सोमवारी रविवारी जन्म सोहळा, सोमवारी जगा बघा, मंगळवारी लग्न सोहळा, बुधवारी संतती मेळा. खाली किती राहिले? कोणते कोणते? हा गुरुवार शुक्रवार शनिवार. गुरुवारी बिछाना. खाली किती राहिले? 2. शुक्रवारी दवाखाना. खाली किती राहिले? आणि शनिवारी निघे स्मशानात. वी म्हणजे काय? वी म्हणजे विधाता. ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली तो विधाता, तो ब्रह्मदेव. त्या वी मध्ये बसवा. खाली किती शब्द राहिले? किती? 2. कोणते कोणते? ठ ल. तुमचे 3 शब्द. तुमचे 3 शब्द. जी हे स्पीकरवाले लाईन गेली. कोणतं मशीन लावलं? लाईन गेली. कोणतं मशीन लावलं? जनरेटर. जिथून विजेची निर्मिती झाली तो ब्रह्मदेव त्या जी मध्ये बसवा. तुमचे 2 शब्द राहिले. तुमचे 2 शब्द राहिले. तुमचा दुसरा शब्द ठ. समुद्र मंथन झालं, त्यामध्ये हलाहल निघालं. ते फक्त शंकराने घेतलं. निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. ज्याचा कंठ निळा आहे त्या ठ मध्ये शंकर भगवान परमात्माला बसवा. हे तुमचे 2 शब्द. कोणते? हो म्हणजे ऑर्गनायझेशन सांभाळ करणे. हे विष्णू भगवंताचं काम. तुमचा शेवटचा शब्द काय? ल. लक्ष्मीकांत. लक्ष्मीचा पती विष्णू भगवंताला त्या ल मध्ये बसवा. तुमचा काय राहिला खाली? डी. डिटेक्शन म्हणजे वाटाघाटी. कोरोनामध्ये ही किती ठेवले आणि वर किती नेले तो शंकर भगवान पण त्या डी मध्ये बसवा. 30 कोटी त्या विठ्ठलामध्ये सामावलेले म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. ठीक आहे महाराज, आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणजे मग आम्ही श्रीमंत. तुम्ही काय म्हणताल? तुम्ही श्रीमंत आहे, मला काहीतरी धनदौलत द्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज स्पष्ट सांगितलं. तुमचे रवित धना धनदौलत नाही, मला काही कामात नाही. संतांना धन आवडत नव्हतं माझ्या बापा. त्याचं कारण काय? द्रव्याची मागे संतांना धन आवडत नव्हतं माझ्या बापू. कारण द्रव्याच्या वाटीमध्ये कळी काढत लागे. आपण कोणासाठी कमवून ठेवू लागलो? संपत्ती कोणासाठी कमवून ठेवू लागलो? संपत्ती कोणासाठी कमवून ठेवू लागलो? संपत्ती कोणासाठी कमवून ठेवू लागलो? सांगा ना. हा आपल्या मुलाबाळासाठी, म्हणजे संततीसाठी, है ना? बरोबर ना? आपण संपत्ती कोणासाठी कमवू लागलो?
संततीसाठी. पण अटेन्शन प्लीज, संपत्ती प्लस संतती इज इक्वल टू आपत्ती. क्या कहा मैंने? संपत्ती प्लस संतती इज इक्वल टू आपत्ती. नीट राहा बरं तुम्ही, नीट राहा म्हटलं. हां वाटी जरा नीट करा बरं का. हां नीट राहा बरं तुम्ही. हां हां असं जर केलं तुमच्या मुलांना तुम्हाला गोद गेल्या होतील का? हां एक गोष्ट सांगतो बरं का. जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत इस्टेट तुमच्या नावावर ठेवा, पण मृत्यूपत्र मात्र लिहून ठेवा. मोठ्याला किती द्यायची, लहान्याला किती द्यायची, पुन्हा मुलीला किती द्यायची लिहून ठेवा. पण यांच्या नावावर करू नका. का? हे माय मायले हो, मध येतवर मध येतवर मध येतवर मध नसला तर हाँ आप ध्यान से सुनिए. जब तक शहद है तब तक मक्खियाँ आती रहेंगी. जिस दिन शहद चले ही जाएगा मक्खियाँ उड़ जाएंगी. तुम्ही इस्टेट तुमच्या नावावर ठेवा, यांच्या नावावर करू नका. माझं जर पटत नसेल तुम्हाला बरं का, तर डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, नाना पाटेकर यांचा नटसम्राट बघा आणि मला सांगा. त्याच्या अलीकडे या. अगर हमारी बात आपको महसूस नहीं हुई तो एक काम करा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांचा बागबान सिनेमा पहा आणि मला सकाळी फोन करून सांगा. समजा इस्टेट तुमच्या नावावर आहे, तुमच्या पत्नीचं आणि तुमचं भांडण झालं, तुम्हाला राग येतो. मी काय नाही केलं, हां इतकं वर्ष सर्व्हिस केली, असं केलं, साहेबाचे बोलणे केले, साहेबाचे कटर घालले, लोकांनी लोकांनी एकदा मारलं, अमकं केलं, फन केलं, एवढं सगळं केलं. बायको अशी वागते, पोरं अशी वागता, मला नाही राहायचं, मी निघून जाणार. बायकोला काय म्हणले, मी आता निघून जाणार, मला नाही राहायचं. ते म्हणते जाऊ नका ना, अशी वेळा सरकल ना. आता उन्हे दिवस तसे कसे तरी करायची ना आपल्याला. कसं सुधारले, नाही मला जायचं. अहो जाऊ नका म्हणते ना, अहो ऐका ना तुम्ही, अहो माझा ऐका ना तुम्ही, जाऊ नका ना. मी जाणार. आता काय करा बाई, आता काय करा. अहो जाऊ नका म्हणते मी तुम्हाला. जेव्हा जायची होती तेव्हा नाही गेले, आता चालले. जर समजा निघून म्हणजे तुमचं जीवन समजा हे निघले आणि लागले बीड पायपासला, मग तुम्ही काय करता? मुलांना आवाज देतात, अरे देवेंद्र, अरे उद्धव, अरे शरद, तुमचे वडील चालले, तुमचे पप्पा चालले. ती मुलं काय म्हणतात, जाऊ दे नाही, काय कामाचे, बंगल्याला कुठे पाणी मारलं त्यांनी, पोरांना कुठे शाळेतून आणता, हिच्या साडीला कुठे इस्त्री करता, जाऊ दे ना. अरे मेल्यावर वेळ झाले काय, ते ATM कार्ड घेऊन चालले ना. मग मुलं पळत पाहिजे, पप्पा असं जाऊ नका. आता मला तुमच्या इमानदारीने सांगा, मुलं पप्पाला आणायला गेले की ATM कार्डाला आणायला गेले? क्या बात है, यही तो बड़ी मजे की बात है. संतांना धन आवडत नव्हतं मध्ये, त्याचं काय नाथांनी भागवतामध्ये सुंदरपणे केलेलं आहे. जे धन आपण कमवलं ते भोगायला सुद्धा आपण पाहिजे की नको. 15 अनर्थ सांगितले. कोणते? चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, गर्व, धनमत, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, द्वेष, स्त्री, मद्यपान, असे जे असते 15 अनर्थ सांगितलेले. एक खरं प्रश्न विचारतो मला एक इमानदारीने सांगा, ज्या शेतकऱ्याच्या शेतातून समृद्धी मार्ग चालला आहे त्या शेतकऱ्याच्या मुली सासर सोडून माहेरी येऊन बसलेल्या आहे. कळलं का मी काय म्हणतो ते? ज्या शेतकऱ्याच्या शेतातून समृद्धी मार्गात चाललेला आहे त्या शेतकऱ्याच्या मुली सासर सोडून माहेरी येऊन बसलेल्या आहे. का आहे ना? पैसा असेल तुमच्या खिशात नोटा आहे ना, पैसे आहे ना, ठोकळे आहे ना, 10 रुपये र आहे, नोटीवर र आहे. तुम्ही ते म्हणजे काय फोनपे करता ना, फोनपे त्याच्यावर र शब्द येतो ना, तो र शब्द र अक्षर येतं, र अक्षर
र अक्षर येतं ना, त्या र अक्षरापासून 3 शब्द तयार होतात. म्हणून संतांना धन आवडत नव्हतं. पहिला र सांगू काय? पहिला रम जी ढाब्यावर भेटती. हां, मग तुम्ही म्हणताल पितात काय तुम्ही? आम्ही पित नाही. आम्ही जरी क्रिकेट खेळत नसलो, हे तरुणांनो, आम्ही जरी क्रिकेट खेळत नसलो तरी आम्हाला 20-20 माहीत आहे. आम्ही जरी पित नसतो तरी आम्हाला 90-90 माहीत आहे. आम्ही जरी राजकारण करत नसतो तरी आम्हाला 50-50 माहीत आहे. आणि आम्ही जरी खात नसलो तरी 50-50 बिस्किट माहीत आहे. पहिला रम, दुसरा रमी, तिसरा आय डोंट नो यू आर टू द अनदर आनंद, आय एम व्हेरी सॉरी. काय झाली? एका गावामध्ये 4 भाऊ होते, 4 मुलं होते. आई तेवढी जिवंत होती, वडील तेवढे वारलेले होते. आता गंमत झाली, आपले वडील आपले मुलं कुठं? अमेरिकेमध्ये, सिडनीमध्ये, इकडे तिकडे. आपण कुठे? वृद्धाश्रममध्ये. गोष्ट खरी खोटी? आपण कुठे? वृद्धाश्रममध्ये है ना, वृद्धाश्रममध्ये. अच्छे दिन काय क्या अच्छे दिन? बड़ी शर्म की बात है, आपसे क्षमा मांगता हूँ. अच्छे दिन उस रोज आने वाले हैं जिस रोज इस भारत देश में जब वृद्धाश्रम नाम की चित्तड़ी पार हो जाएगी, उस रोज अच्छे दिन आने वाले हैं. तरुणांनो, माझे हात जोडून कळकळी होती. कोणत्याही देवाचं नाव घेऊ नका, तुळशीची माळा घालू नका, या मारुतीला येऊ नका, काही करू नका. जोपर्यंत तुमचे आई वडील हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. तुका म्हणे फक्त देवाची सेवा न करता फक्त आईवडिलांची सेवा करा. तुम्हाला सगळ्या तीर्थाचं तीर्थ फक्त आईवडिलांचे एवढंच नाही. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तयाशी विशिकित शरीरे लोणकीचे. माय बाप तो केवळ काशी, त्याने जाऊ नये तीर्थाशी. आईवडिलांची इथं सेवा करा. इथं सेवा केली ना, तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये जायची गरज नाही. कसं दृष्टांत तुम्हाला कळत धन का आवडत नव्हतं. काय झालं? एका गावामध्ये 4 भाऊ होते. आई तेवढी जिवंत होती, बाप मेलेली होती. यांनी जमीन वाटून घेतली आणि आईची 2 एकर बाजूला काढून ठेवली. का अर्थ नाही? आईची जमीन, वडील हयात असले वडिलांची 2 एकर, यांनी 2 एकर जमीन काढून ठेवली. पण त्या आईची जमीन कोणीच करणार. मोठा करणार, 2 नंबरचं करणार, 3 नंबरचं करणार, 4 नंबरचं करणार. मात्र ताटली उचलली, सगळ्या गावामध्ये भीक मागायला लागली. त्या गावचे सरपंच पोलीसवाडी खूप चांगली म्हणजे, का हो ये आमची ना म्हणे, मग ही भिक्का मागते म्हणे. त्यांची मुलांना बोलवलं, रात्री ग्रामसभा बोललेली. या म्हणे, करे ये तिची जमीन का करत नाही? तो मोठा म्हणला, मी तर पाहुणीचं ट्रॅक्टर आणलं, त्याच्याकडून करून घेतलं. दुसरे तिबम तिसरे पण सगळं कोणीच करणार. एक काम करा म्हणले, तुम्ही किती भाऊ आहे? म्हणे आम्ही 4 भाऊ आहे. महिन्याची वार किती? महिन्याचे आठवडे किती? 4. मग म्हातारी वाटून घ्या. एकदा तुझ्याकडे, एका आठवड्यात तुझ्याकडे, एका आठवड्यात एका आठवड्यात अशी कधी. मग म्हातारी झाली परवाडी. याचं दार त्याचं दार, याचं दार त्याचं दार. माहिती तुम्हाला, याच्याकडे जाय, त्याच्याकडे जाय, त्याच्याकडे. एक दिवस गमत झाली. ही 3 नंबरच्या घरी होती म्हातारी, बरं घे 4 पॉईंटची आई. तिकडे एक म्हातारी होती, तिचे पण पतिराज वारलेली मेली होती. मग ती दुपारी हिच्या जवळ गप्पा मारायला लागली. ती गप्पा मारायला यांच्या गप्पा चालल्या. ही 4 लेकरची आई काय म्हणती, बाई माझ्या भावाचं खूप चांगलं झालं, एका दिवसात गेलं. कोण? त्या म्हातारीचं नवरा. ही म्हातारी काय म्हणती, बाई माझ्या भावाचं खूप चांगलं झालं, एका दिवसात गेलं. मग तिने विचारलं, म्हणे तुला काय सांगू म्हणे, बाई 6 महिन्यात घरामध्ये लिंगत होतं म्हणे. कधी कधी लॅट्रिनला जायचं ना, इथून तिथून वेलबुट्टीकडे जात होतं. कधी कधी घरामध्ये रांगोळ्या काढीत होतं. कधी 8 टिपकेची रांगोळी काढीत होतं, कधी 4 टिपकेची रांगोळी काढत होतं, कधी कधी गुलाबजामुनची गोळीच करीत होतं आणि भिंतीवर फेकत होतं. हां असं लहानी सून कशी काय म्हणे, सगळे जीव लावतो म्हणे, पण लहानी काही जावत नाही. एक काम कर म्हणले, संध्याकाळी माझ्याकडे ये,
पेटीमध्ये दागिने वेगळे भरून ठेवते म्हणे मी सगळे, आणि ज्या दिवशी लहानीकडे जायचं ना त्या दिवशी पेटी घेऊन जाय. तिनं मग सगळे दागिने ठेवले बरं त्याच्यामध्ये, गळ्यातले चपला हार, बोटहार, कानातले ते उपनेरची पट्टी. आता नवीन निघली उपनेरची पट्टी. माझी बायको परवा मला म्हणे मला उपनेरची पट्टी घाली. म्हणलं रिकामं काम करू नको, एखादा पट्टा बंद पडला, एखादा पट्टा तुटला, इकडे मशीन बंद पडेल. ती जसे काही सगळे दागिने त्यानं पेटीत भरून दिले, आणि त्या 4 लेखाची आई आहे ना तिच्याकडे पेटी दिली. तिला म्हणे आता तू लहानीकडे जाय. मग दुसऱ्या दिवशी तिने पेटी घेतली, अंगणामध्ये आली, घोळामध्ये पेटी होती, सून दारातच उभी होती, आली करंटच्या वाहनाची. आता 8 दिवस सांभाळा लागणीला. सगळ्या दुनियाला कोरोना खाल्लं, नीला काही कोरोना खाल्लं नाही. कैदीला नाही किडा, कैदीला नाही किडा. पुढचं सांगा ना, पुढचं सांगा ना. कैदीला नाही किडा, सांगा ना, लाजू नका ना माझ्या आया हो, सांगा ना, सांगा ना. हां आले काय ते बाई, आले घोळात काय कुठे पैसे तुझ्यासाठीच आणलं म्हणे हे. माझा फार तुझा जीव, लहान आहे लवकामध्ये फार जीव राहतो बरं का आईचा. काय असेल तसं कुठे पाहा तुम्ही, मोठ्यात नाही लहान आहे. अरे दोन्ही तुझे छाना, दोघांना सारखा जीव लाव ना. लहान का तुला भंगाई टांगणार आहे, मोठा का तुला गोटे घालणार आहे का, दोघांना सारखा जीव लाव. हां 8 दिवस झाले, म्हातारीने पेटी उचलली आणि बोचक उचलली, निघली. ती म्हणते आता वेळ पण चालले मी मोठ्याकडे. तिचा नवरा आला, तिने म्हणे जाऊ दे ना, हे जाऊ दे, वेळ झाले का म्हणे. तुम्हाला काही कळतं का, तुमच्या आई माझी काही वाटलेली का म्हणून. इकडे बघा माझ्या आईने, इकडे बघा. तुमच्या आईने माझी काही वाटलेली का म्हणे. राजा म्हणले आईला म्हशी शिंग कुठे म्हशील चढ होता का म्हणून. म्हातारी ठेवून घेतली. याला काही कळत नाही. हां लोकांचं वाद मिळते असं ना, आपलं पाहत मिळली असं. हा ना चव्हाण धावाचं कळण कथाचं काय असं ना, प्रत्येकीच्या मुखात आहे बरं का हा शब्द. लोक पाहत मिळते असं ना, आपलं पाहत मिळले असं. हे काय भानगडी हे. हे खरं ना, लोकच पाहत मिळेल आपलं पाहत मिळले असं. मला वाटलं माझी तरी म्हणणार नाही, पण एक जगम झाली. ती 3 बचत गट चालवी ती. 30 माया मावल्या आल्या, आम्ही कीर्तनाला आलो, झोपलो, त्यांच्या चालल्या गप्पा. प्रत्येकीच्या तोंडातून शब्द निघला, लोकात पाहत नाही तसं ना, आपलं पाहत नाही असं, लोकात पाहत नाही तसं आपलं पाहत नाही. मला वाटलं आमची तरी नाही म्हणणार. तिनं घरात डोकून पाहिलं, तुमचं कशाला सांगता, आमचं पण तसंच आहे, लोकात पाहत तसं ना, आपलं पाहत नाही. त्या गेले उठून. ते उठून गेल्यानंतर ती घरात आली. आम्ही तर हा रामकृष्ण हरी. मला म्हणे का झोपले होते का, म्हणलं हो झोपलो होतो. काही ऐकू आलं का, नाही म्हणलं फक्त शेवटचे शब्द ऐकू आले. तिची इंडिकेटर चालू झाली. तुम्ही ऐकलं का, नाही म्हणलं ते काय म्हणलं काय गे. सगळ्या मायमावलीच्या मुखामध्ये लोकत पाहत मिळतेच ना, आपलं पाहत मिळालं. लोक हे काय भानगडी, मला तरी सांग म्हणलं. मला रामायण कळालं, पण सगळे शास्त्र सगळे कळाले म्हणलं. मला रागदारी सगळे कळालं, ताल कळाला, पण हे नाही कळालं लोकत पाहत मिळतेच ना, आपलं पाहत मिळलं असं. ती म्हणे की नाही तुम्हाला नाही सांगायचं. मग मला नाही सांगतो कोणाला सांगते म्हणलं. म्हणलं लाजू नको ना, आपण दोघंच नाही घरात धार लावून घेऊ का. ती म्हणे नाही का नाही सांगू का. हां सांग म्हणलं, मला सांग म्हणलं. काय तुमचं हे लोकत पाहत गेलं आपलं का नाही. ते आमचं महिला मंडळाचं हे आता म्हणलं, तुमचं महिला मंडळाचं पुरुष मंडळाला कळू द्या ना काय ते लोकत पाहायचं झापतं बांधायचं. तिला म्हणलं दार लावून घेऊ. नाही दार बिल नका लावून सांगते म्हणे तुम्हाला. खरं सांगतो पण माझ्या आयानो ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. ती म्हणे का नाही तुम्हाला सांगू का. वेळ सांग. तिनं मला सांगितलं बरं का, नीट लक्षपूर्वक ऐका. काय म्हणली ती, लोकत पाहत मिळते तसं ना, आपलं पाहत मिळले असं. ती म्हणे का नाही हवा ते आमचं महिला मंडळाचं. म्हणलं काय. खरं सांगतो मायबाईनं मारुतीच्या मंदिरात उभा आहे, नारदाच्या गादीवर उभा आहे. तिनं मला काही सांगितलं नाही, मी तुम्हाला काय सांगू. बदामाचा शिरा तोंडाला लावला, आमका टमका बोला. आता की नवीन पावडर निघले, काय म्हणते तिला, हां फिरून लावली. काहीतरी काय ना काहीतरी म्हणतं बाई इंग्लिशमध्ये, काहीतरी म्हणतं काय लावली. हां हां फेरायला लावली, फिरून लावली. तरी पोरगी बसून निघली, मग कशाला लावती माझी आई. हां पण मृत्यू सर्वांना आहे. मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी, मृत्यू हरी आराम हारी, मृत्यू जुद्धा तारा चोरा सुरी कापिते. म्हातारी मेली काय नाही, तिच्या उशाला जी पेटी होती उचलली तिची. हां
आठगणीचं सामान नेऊन ठेवून दिले आणि लागली रडायला. आतेबाई गेल्या, आतेबाई त्या तिघी जण कशा काय गेल्या सकाळी चांगले मिनटी बोलल्या, असं गेलं तसं म्हणलं. नवऱ्या बोलले इकडे या, तिथे काय उभं राहिली, इकडे या म्हणे. हा बाई आमचा सुतळीचा तोडा घ्यायचा नाही. सुतळ्या आपल्या, कंबड्या आपल्या, बांबू आपले, सरमाळा आपलं, नवऱ्या आपल्या, फुलं आपले का. आणि म्हातारीचं चांगलं तयार करा म्हणले. चांगले महाजन महाराजसारखे कीर्तनकार बोलवा. त्यांना चांगले पाण्याचे नारळ द्या, हलके नारळ देऊ नका. हे बी अंदर की बात आहे. हां, नारळ द्या. म्हातारी मेली, म्हातारी वाटी लावली. 13 झाला, सगळे महाराज लोक निघून गेले. ती म्हणली रिकामी काय केली, इकडे या ना. तुम्हाला म्हणते मी, हा तुम्हाला म्हणते इकडे या ना. मला कधी पाहिलं नाही तुम्ही. जाळ लावा ना, थोबाड घेऊन कुठे चालले, इकडे जाळ करा ना तुमचा. आली नुसती उभी राहिली. इथं काय संभासारखी उभी राहिली. ती पेटी आणा ना. म्हणजे कुठे पेटी, ती सांधाळ्यात ठेवली ती पेटी आणा. त्याने ती पेटी आणली. ती म्हणते अहो कुलूप उघडा. ती म्हणे किल्ली म्हातारी बरोबर गेली. तुमचं डोकं आहे का खोकं आहे, टिका आणा, पावड्या आणा, टाका ना त्या कुलपीनं थोडा ना. त्यांनी पेटी आणली माझ्या ह्यांनो, तिथं ठेवली. कुदळी आणली, कुलपी टाकली, कुलूप तुटली, पेटी उघडली. बाई बेशुद्धून पडली. पेटीत फक्त सागरगोटे भरलेले होते. तुमच्या एवढं वित्त धनाचे मध्ये मृतिके समान म्हणून संतांना धन आवडत नव्हतं. कारण झालं काय, कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी करा, पवित्र तुळशी माळा कंठामध्ये धारण करा आणि एकादशी व्रत करा. विठोबा मृतिके समान. कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी तुमचे एरवित्त धनाचे मृतिके समान. म्हणून हरिचे दास तुका म्हणी मध्ये असं तुमचे एरवित्त धन ते मृतिके समान. ज्ञानेश्वर
झालेली सेवा माझे माता पिता माझे गुरुवर्य आमची तिसरी पिढी आहे. माझे वडील आणि हरिभक्तपरायण स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर हे मित्र होते. त्या घराण्यातला मी आहे. माझे वडील बंधू देखील कीर्तनकार आहे, पण आता वयामुळे ते कीर्तन करीत नाही. तसं माझं पण वय होत आलेलं आहे. माझं वय फक्त 100ला 25 कमी आहे. ज्याप्रमाणे शाळेमध्ये शिक्षक असतात, गणिताचा, इतिहासाचा, इंग्रजीचा असतात, व त्याप्रमाणे मी काही गुरु केलेले आहे. माझे गुरुवर्य असणारे हरिभक्तपरायण भगवानदादा शेळके पाटील शाहू टाकळीकर, त्यांचे जोडीदार पुंडलिक गायकवाड शाहू टाकळीकर, मला कीर्तनाचं थोडं बहुत ज्ञान देणारे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी सूर्यभान महाराज वक्कल पळसवाडीकर या संतांच्या चरणी हरिभक्तपरायण माझे प्रेमी भागवताचार्य शिवाजी महाराज लिपाणे यांच्या चरणी, या सर्व संत महात्म्यांच्या चरणी, तो महामायाच्या चरणी सेवा अर्पण करतो. भगवंताची ज्यांनी दास्य भक्ती केली त्या हनुमंतरायाच्या चरणी सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्ण देतो. तत्पूर्वी भावनेच्या भरात माझ्या मुखातून एखादा शब्द निघून गेला असेल त्याबद्दल रिअली आय एम व्हेरी सॉरी. पुत्राचे सहस्र अपराध माता तयाता न मानी खेद, ते बी तुम्ही बाळू मध लागी. झालेली सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण. जय विठ्ठल.